खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी बोलताना शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। थोरवे यांनी मुरुड येथे तटकरेंनी केलेल्या मैं हूं डॉन डान्सचा उल्लेख केला आहे। तटकरे यांनी केलेला हा डान्स म्हणजे निर्लज्जपणा आहे। असा डान्स करून तटकरे यांनी रायगड आणि महाराष्ट्राचा डॉन मी असल्याचं म्हटलं आहे। सत्तेतील वरिष्ठांचा मला पाठबळ असल्याचं तटकरेंना दाखवायचं होतं, असा आरोप थोरवे यांनी केला आहे। एखाद्या कार्यकर्त्याची निर्गुण हत्या झाली असताना तटकरे कसे नाचू शकले? त्यांच्या घरातील माणसाची अगर कार्यकर्त्याची हत्या झाली असती तर तटकरे नाचले असते का, असा सवाल आमदार थोरवे यांनी केला आहे। तटकरे हे सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्याचे काम करीत असल्याचा आरोपही थोरवे यांनी यावेळी केला आहे। हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी असा सत्तेमध्ये सहभाग आहे। सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपल्या सत्तेतील असणाऱ्या घटक पक्षातील एका सहकारी पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असताना सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुरुडच्या एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे मैं हूं डॉन या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करत आहे। हा केवढा निर्लज्जपणाचा कळस हा सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेला आहे। ह्याच्यातूनच त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे की संपूर्ण रायगडवरचा डॉन मी आहे, महाराष्ट्राचा डॉन मी आहे, मला वरिष्ठांचा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांचं पाठबळ आहे। हे तर सुनील तटकरेंना ह्या माध्यमातून दाखवायचं नाही ना। एवढी मोठी क्रूरपणे हत्या मंगेश काळोखेंची झाली असताना असं कृत्य एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा, सिनियर मोस्ट असणारा सुनील तटकरे या ठिकाणी करतायत आणि मग ते आम्हाला सांगतात की आमदार आमच्यावर आरोप करतात, आमदार आमच्यावर आरोप करतात। अरे तुम्ही वागताय तसे। हीच जर हत्या तुमच्या कुटुंबातली कोणाची झाली असती, तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याची झाली असती तर तुम्ही अशा पद्धतीने नाचत बसले असते का? कार्यक्रम जरी असला तरी आपण त्या ठिकाणी भान ठेवायला पाहिजे हवं होतं सुनील तटकरेंनी। आपण त्यांना सगळेजण त्या ठिकाणी त्यांनी फक्त बोलतात आणि मग राजकीय परिपक्वता असणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। परंतु मी नेहमी सांगत आलेलो आहे की सुनील तटकरे हे कुटीरनीतीचा डाव खेळत असतात। अतिशय शूळ असणारा हा राष्ट्रवादीचा करप्ट असणारा, भ्रष्टाचारी असणारा हा नेता आहे आणि ह्याला काही त्या ठिकाणी पडलेलं नाही। सत्तेचा माज भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्या पैशातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हत्या घडून आणायच्या, हे सगळं काम त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून सुनील तटकरे या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आपण तात्काळ यांना त्या ठिकाणी अटक करून यांचा तपास करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मागू। आम्ही हा शांत या ठिकाणी बसणार नाहीत। आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय घ्यायला लागला तर आम्ही तो न्याय घेऊ। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू, आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू। संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर रायगडचे असणारे तीनही आमदार आणि संपूर्ण शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता हे आम्ही TA आंदोलन करून जोपर्यंत या आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही।